कसं आहे, राज्यकर्ता हा मजबूत लागतो, लोकांना राजा हा प्रभावशाली लागतो. दुबळा राजा लोक कधी ॲक्सेप्ट करत नाहीत पूर्व काळापासून, असं बघत असतात. आणि मोदींच्याबद्दलचा एक असा समज व्हायला लागलेला हा प्रभावशाली आहे का नाही वगैरे हे उद्या इतिहास ठरवेल किंवा आणखीन कालावधी लागेल. पण आज तरी. आणि दुसरी गोष्ट अशी, आत्तापर्यंत देशाचे प्रधानमंत्री जे झाले आणि विशेषतः मनमोहन सिंग, आता मनमोहन सिंगांचं त्यांची ॲक्सेप्टेबिलिटी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये बाकीच्या सगळ्या प्राईम मिनिस्टरच्या पेक्षा अधिक होती. म्हणजे इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू ही टॉवरिंग पर्सनॅलिटी होते, पण त्या कालखंडामध्ये सोव्हिएत रशियासुद्धा दुसरा एक प्रभावशाली ब्लॉक होता आणि भारताचं कळत न कळत आकर्षण त्या ब्लॉककडं होतं. आणि त्याच्यामुळं अमेरिकन लिडरशिपचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता. ही गोष्ट नाकारण्याचा अर्थ नाही. त्याच्यात बदल कधी झाला सुरुवात झाली राजीव गांधी आल्यानंतर, आणि त्याच्यात एकदम टोकाचं वातावरण अनुकूल कधी झालं मनमोहन सिंगाच्या काळामध्ये. म्हणजे मी अनेकदा बघितलं, मी मनमोहन सिंगांच्या बरोबर अमेरिकन प्रेसिडेंटच्या बरोबरच्या ज्या बैठका असतात त्या बैठकीला हजर होतो. तर त्याच्यामध्ये अमेरिकन लिडरशिप मनमोहन सिंगांच्याकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायची आणि सपोर्टिव्ह असायची. ही इथं कशी आहे अजून समजायचं आहे. आणि या ग्रस्तांचं नेतृत्वाचं त्यांची हुशारी कशात असेल तर अमेरिकेची सीट ऑफ पॉवर वॉशिंग्टनमध्ये आहे. ती सीट ऑफ पॉवरच्या ठिकाणी काल का आज गेलेत. त्याच्या आधीचे 3 दिवस त्यांनी न्यूयॉर्कमध्ये घालवले. युनायटेड नेशनमध्ये भाषण करण्यासाठी न्यूयॉर्कला जावं लागतं, पण जनरली प्राईम मिनिस्टर किंवा हेड ऑफ द स्टेट गेल्याच्यानंतर तो भाषण करतो आणि तिथनं सटकतो वॉशिंग्टनला व्हाईट हाऊसमधल्या बैठकीच्यासाठी. यांनी 2-3 दिवस इथं घालवले. आणि त्याचं मुख्य कारण हे करायला की न्यूयॉर्क शहर आणि न्यू जर्सी या 2 ठिकाणी भारतीयांची संख्या प्रचंड आहे आणि त्याच्यात गुजरातींची संख्या अधिक आहे. आणि त्यामुळे साहजिकच त्यांचं स्वागत, त्यांचं रिसेप्शन, त्यांचं भाषण या सगळ्या गोष्टीला इथं वॉशिंग्टनच्यापेक्षा प्रतिसाद केव्हाही अधिक मिळेल याच्याबद्दल कोणाला शंका नाही. तर कुठली कुठं कशी उपयुक्तता होऊ शकते याचं तारतम्य मला वाटतं ह्यांच्यात अधिक आहे. आणि त्यामुळे जे म्हणतात, आज कोणतरी म्हणलं की मार्केटिंग त्यांचं कौशल्य हे आपण मान्य केलं पाहिजे आणि ते कौशल्य आपण स्वीकारलं पाहिजे. त्यामुळंच त्यांचा अमेरिकेच्या दौऱ्यातला न्यूयॉर्कचा हा संबंध कालखंड झाला 2-3 दिवसाचा, तो न्यूयॉर्कवासियांच्या किंवा न्यू जर्सीवासियांच्यासाठी असेल, पण दुसरी नजर इकडे होती भारताकडे, आणि ती टेलिव्हिजनच्या माध्यमातून संबंध भारतात जावी याची काळजी होती.